नमस्कार. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला, ज्यामुळे निवृत्तीच्या वेळी त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे. या नवीन नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या योजनांमध्ये सुधारणा होणार असून, विशेषतः जे कर्मचारी वर्षाच्या मध्यामध्ये किंवा शेवटी निवृत्त होतात त्यांना विशेष लाभ मिळणार आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढवण्याच्या दृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचं पाऊल आहे, ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील नियोजनाला बळ मिळेल. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारने निवृत्तीच्या नियमामध्ये बदल केले आहेत. नवीन आदेशानुसार 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ म्हणजेच नॅशनल इन्क्रीमेंट मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे. यामुळे निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन आणि इतर लाभांमध्ये वाढ मिळेल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या शेवटच्या टप्प्यात आर्थिक फायदा होईल. कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 20 फेब्रुवारी 2025 निर्णयाचा हवाला देण्यात आला आहे. या आदेशानुसार जे कर्मचारी 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी निवृत्त होतात त्यांना 1 जुलै किंवा 1 जानेवारी रोजी वेतनवाढीचा लाभ मिळेल. यामुळे कर्मचाऱ्यांना वेतनवाढीची तारीख निवडण्याची मुभा होती. परंतु आता या नवीन नियमामुळे निवृत्तीच्या वेळी त्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा होईल. हा बदल कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेला महत्त्वाचा निर्णय असेल. ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशनने या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनजीत सिंग पटेल यांनी सरकारला राष्ट्रीय प्रणाली अंतर्गत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढीचा लाभ देण्याची विनंती केली. या निर्णयामुळे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या काळात अधिक आर्थिक सुरक्षितता मिळेल, असे फेडरेशनचं म्हणणं आहे. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 55% दराने महागाई भत्ता मिळत आहे, जो मार्च 2025 मध्ये लागू झाला. हा भत्ता जानेवारी ते जून 2025 या सहामाहीसाठी लागू असेल. आता जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी महागाई भत्त्यामध्ये नवीन वाढ अपेक्षित आहे. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत ही शेवटची वाढ असण्याची शक्यता आहे, कारण 1 जानेवारी 2026 पासून 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्याची शक्यता आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.